मॅचच्या दिशेने आपण जाऊया, कारण दोन ताकदवार संघ खेळणार आहेत. सातत्याने या दोन्ही संघांना आपण ए पोल मधून खेळताना पाहत आलोय. एकीकडे नेहमीच साक्षी एंटरप्राइजेस टीम वेतालदेव चांभारली या नावाने संघ खेळतो, तर दुसरीकडे आज आपण पाहताय साक्षी एंटरप्राइजेस पुरस्कृत एकाच पॅकरनं केलेल्या ह्या दोन पॅक संघ मालक देखील खुश असतील. परंतु एकमेकांच्या विरोधात कदाचित ते म्हणत असतील की एखादा संघ फायनल मध्ये गेला असता. ही देखील त्यांच्या मनामध्ये सध्या अगदी कुलबुल सुरू असणाऱ्या मॅचच्या दिशेने जाऊया. आमच्या समेत 5 रात्रीमध्ये आमचे स्कोरर मंथन आम्हाला चांगली साथ देत आहेत. साईप्रीतची संपूर्ण टीम आज जीवन डाके सर आमच्या सोबत जोडले गेलेत. उरण तालुक्यातील एक नामांकित निवेदक समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. सेमीफायनल पहिला बॉल, ओ पहिलाच बॉल, का चान्स होता का? गोलंदाजाची रिएक्शन हेच सांगून गेली. कॅच ड्रॉप झाला. पहिल्या ओव्हरमध्ये संदेश मुंडेला आपण पाहतोय. बॅट्समन एकीकडे अभि आणि अनिकेत. आज ऐरोली संघाने अशा संघाला बाहेर काढलाय ज्या संघाला थांबवणं प्रत्येक टीमसाठी कठीणच बनत गेलं होतं, आणि तो संघ होता जीवदानी स्पोर्ट्स बामण डोंगरी, प्रिन्स एंटरप्राइजेस पुरस्कृत. परंतु महत्वाच्या मॅच मध्ये त्या धावा त्यांना काढू दिल्या नाहीयेत, त्यामुळे गोलंदाजीचा दर्जा राखलाय ऐरोलीच्या खेळाडूंनी. पुढचा बॉल संदेश मुंडे, पुढचा बॉल. यावेळी आणखीन एक चांगला फटका खेळला. मिडॉनला चाललाय क्षेत्ररक्षक तैनात, डायरेक्ट हिट खेळण्याचा प्रयत्न. आता बाटल तुम्ही चांगलं पाहू शकाल, दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत, त्यामुळे हे बाटल पाहायला मजा येईल. सध्या 2 बॉलचा खेळ संपलाय आणि 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्यात त्या बिनबाद 1 धाव. आमच्या हनुमानजी मोकल हे देखील या स्पर्धेमध्ये उत्तमरित्या योगदान देताना पाहायला मिळालेत. आणि आमचे दुसरे सन्माननीय केतनजी कोळी असतील, कोंबडभुजे गावचे, त्यांनी देखील संघ पाक केला आज भातांडचा. ओ स्विंग अँड मिस, पडल्यानंतर बाहेर वळवल्या. मोठ्या संघांचा सामना पाहत असताना बरेचसे प्रेक्षक खुश असतात, त्यांना चांगल्या क्रिकेटची पारदर्शकता पाहायला मिळते. आणि सध्या कोण वरचढ ठरणार आहे का? नवी मुंबईचा हा ऐरोली संघ पुढे जाईल का त्यांच्या विरोधात रसायनी परिसरातील हा संघ आपण पाहतो. ओके ओके, रसायनी परिसरातील आपण संघ पाहताय. चांभारली संघाला रजत मुंडे, संदेश मुंडे हे नामांकित खेळाडू आहेत. ओ समोर मारलाय ऑन दी राईज, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे सेमीफायनल मॅच मधला उत्तुंग असा षटकार. प्रकाश पवार आणि शुभम भालेराव यांचं देखील योगदान आज साईप्रीत साठी चांगलंच राहिले. त्यांचं आम्ही कौतुक करू. आमच्या समेत अनिकेत आणि आमचे पार्थ. 6 धावा मिळायला गेल्या त्या बॉलवरती. पार्थ आमचे परम मित्रच बनले या स्पर्धेमध्ये. ओ इथे फटका चांगला आहे पुन्हा एकदा, पण तो लॉंग ऑफला लगेच खेळाडू लावला. एक सिंगल दुसरा दाबायचा प्रयत्न करतायत, परंतु ती मिळणार नाहीये. फक्त एका दाब्याने धाव फलक पुढे जाईल. धावांची गती सध्या आपण पाहताय 8 धावा, 5 बॉलचा खेळ संपला. परंतु ओमकारच्या खेळीकडे देखील साऱ्यांचंच लक्ष राहिलं. पहिल्या मॅच मध्ये तो दमदार खेळला, परंतु मागील 1-2 मॅचचा विचार केला तर हव्या तशा तो धावा काढू शकला नाहीये. त्यामुळे ही मॅच फार महत्वाची असणार आहे. परंतु फायनल मध्ये पोहोचलाय. शशिकांत स्पोर्ट्स दिगोडे सी लॉट मधून हा संघ खेळत आला आणि बलाढ्य संघांना मात देत आज इथपर्यंतचा प्रवास त्यांचा राहिला. मिस टायमिंग, फटका फसलाय. कॅचची संधी, पहिली विकेट होती मिळाले. फलंदाज बाद. टीम साक्षी एंटरप्राइजेस ऐरोली कोळीवाडा संघाला लागलाय 8 या धावसंख्येवरती पहिला धक्का. पाच झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर म्हणतो ना आज शेवटची रात्री आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आजच्या रात्रीमध्ये आपण पाहताय. प्रेक्षकांनी अगदी या स्पर्धेला केंद्रबिंदूच मांडलं. जेव्हा प्रेक्षक येतात तेव्हा रात्रभर थांबतात आणि घरी जायचं नावच घेत नाहीये. तेवढी प्रेक्षकांना ही स्पर्धा आवडली, कारण ही खासियत आमच्या महेश पाटील साहेबांची, ही खासियत आमच्या संपूर्ण आयोजक कमिटीचं आम्ही कौतुक करू. दमदार नियोजन साधणारी स्पर्धा आपण पाहिली. तब्बल 5 रात्रीचं क्रिकेट, 5 रात्रीचा प्रवास स्पर्धेचा, आणि तो आता पुढच्या शेवटच्या फायनल पर्यंत पोहोचलाय. महेश एंटरप्राइजेस पुरस्कृत माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे चषक 2026 हे महापर्व. मगाशीच महेश पाटील साहेबांनी सांगितलं की पुढल्या वर्षी
याहीपेक्षा काहीतरी वेगळी संकल्पना आमची असणाऱ्या यावर्षी 12 सायकल पाहायला मिळाल्या प्रथम क्रमांकासाठी. टोटल 17 सायकल होत्या स्पर्धेमध्ये. परंतु पुढल्या वर्षी जेव्हा ही स्पर्धा येईल तेव्हा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे चषकानं या स्पर्धेमध्ये प्रेक्षक खेळाडूंना बऱ्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. समोर मारल्या ऑन दी राईज, लॉंग ऑफला चाललाय बॉल. खेळाडू तैनात आहे, तिथे मिळेल एक सिंगल. सध्या एक एक धावेनं काम बनवत आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहत आहे. ज्या खेळाडूबद्दल मगाशीच आपण चर्चा केली ते नाव आहे ओमकार पाटील. आपण सातत्यानं ओमकार पाटीलला या संघाकडून नेहमीच उत्तमरित्या खेळताना पाहिलंय आणि बॉलिंग बॅटिंग हा त्याचा विशेष भाग आहे. या सातत्यानं खेळाडूच्या माध्यमातून धाव फलकावरती धावा 1.1 बॉल नंतर 9 धावा लागल्यात. पुढचा बॉल आडव्या बॅटनं मारल्या ऑन साइडला वायडिश लॉंग ऑन वरून खेळाडू पोहोचलेत. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. दुसऱ्या धावेसाठी निघालेत परंतु ती धाव धोक्याची राहणार आहे. फक्त एक धाव. फायनली डबल डिजिट मध्ये स्कोर पोहोचला. 10 वरती एक खेळाडू बाद. परंतु आज बेलपाडा गावातील पाठीराखे देखील खुश असतील. बलाढ्य चांबारलीच्या विरोधात देखील चांगलीच फाईट त्यांनी देखील केली कारण शेवटच्या ओव्हर पर्यंत तो सामना रंगला. एखादा पराभव एकतर्फी झाला तर तो म्हणायला लागतो परंतु चांगली फाईट केली. इथे फटका चांगल्या लॉंग ऑफला फिल्डरला बीट करून बॉल साईज समोरच्या दिशेनं लॉंग ऑफ सीमा रेषा पार. सेमीफायनल मधला हा कडक दुसरा चौकार. चार धावेने धाव फलक पुढे जाईल. धावांची गती सध्या आपण पाहताय. एक खेळाडू बाद 14 धावा. 1.3 बॉलचा खेळ संपला. नेक्स्ट बॉल ओमकारचं हे षटक आडव्या बॅटनं मारल्या. डीप मिड विकेट मध्ये बॉल जाईल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्नात आहेत खेळाडू परंतु दुसरी धाव नाहीये, फक्त एकच धाव. सध्या 3 वाजण्याच्या उंबरठ्यावरती आहेत. 2:53 पुढचा बॉल. इथे फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने चाललाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल एका टप्प्यानं ओलांडतोय सीमा रेषा आणि या बॉल वरती मिळाल्यात ओमकार पाटीलच्या विरोधात आणखीन 4 धावा ऍड केल्या जातील. आणि ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. बॅटचा फ्लो, बॅटचा स्विंग प्रचंड वेगाने मागे आलाय आणि त्याच्यानंतर दिलेली ती चांगली चपराक 4 धावा मिळाल्यात. 4 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते अर्थातच 19 या धावसंख्येवरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 3 षटकांचे सामने आज आपण पाहत आहे. आयोजकांचं यासाठी देखील मंथन मी कौतुक करेल. प्रत्येक रात्रीमध्ये ई लॉटचा एक सामना त्यांनी खेळवला त्यामुळे फायनलची रात्र ही वेळेवरती पूर्ण होणार आहे. इथे फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरून व्हॉट अ शॉट. टाळ्या होऊ द्या फटक्यासाठी. शॉट ऑफ द नाईट. एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी देणारा बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर या 6 धावा ऍड झाल्यानंतर धाव फलकावरती टीम ऐरोली संघाच्या धावा लागल्यात त्या अर्थातच 25 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. आणि या इनिंग नंतर आम्ही डीजे ऑपरेटरला विनंती करू यावं आपण कारण आता स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. आता वाजूया डीजे कारण शेवटची मॅच असणार आहे. याच्यानंतर फायनल. जाता जाता एंटरटेनमेंट प्रेक्षकांचं व्हायला हवा. 4 रात्रीमध्ये तुम्ही एंटरटेनमेंट केले आणि त्यामुळे आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो या आपण सध्या शेवटच्या षटकाकडे आपण जाऊया. 25 धावा लागल्यात. लास्ट ओव्हर ऑफ द फर्स्ट इनिंग सेमीफायनल. रजत मुंडे दाखल झाला बॉलिंग ट्रॅक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट न. हे शेवटचं षटक आहे आणि टार्गेट सेट करणारं षटकच म्हणूया. किती धावा बनणार आहेत या मॅच मध्ये. ऐरोली कोळीवाडा आणि त्यांच्या विरोधात खेळणारा हा संघ आपण पाहत होतो अर्थातच साक्षी एंटरप्राइजेस चांबारली.
लोअर फुल टॉस बॉल मिस टायमिंग फटका फसलाय. रजत जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा तेव्हा त्याने विकेट्स घेतल्यात आणि या तिसऱ्या मॅच मध्ये आय थिंक सेमीफायनल मध्ये पुन्हा एकदा त्याच्या खात्यावरती आणखीन एक खेळाडू त्याने ऍड केलाय. फलंदाज बाद दुसरा धक्का ऐरोली कोळीवाडा संघाला 25-2. ISPL ही स्पर्धा आपण पाहिली आणि बऱ्याच दिवस त्या स्पर्धेची चर्चा मंथन पाहायला मिळाली. टेप बॉलनं तो क्रिकेट खेळला गेला जिथे लांब नौका मारणाऱ्या खेळाडूला 9 धावा दिल्या जायच्या. एखाद्या ओव्हरमध्ये तुम्हाला चॅलेंज असायचं की एवढ्या धावा तुम्हाला काढायच्या आणि हे बरेचसे वेगवेगळे स्पर्धेचे नियम पाहायला मिळाले आणि लगातार 3 वर्ष ISPL टीम फायनल मॅच खेळणारा खेळाडू आपण रजतला पाहत आहे. नामांकित खेळाडू रजतची चर्चा प्रचंड असते. परंतु ग्रामीण क्रिकेटच्या स्पर्धा यावर्षी तू कमीच खेळल्या असंच म्हणूया कारण तेवढा वेळ देखील नव्हता. परंतु जसा संघामध्ये दाखल झाला आज त्यानं कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा राखले. पहिल्याच बॉलवरती विकेट. संघाची धाव संख्या 2-25. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कमी गतीचा बॉल रनआउटची संधी. थ्रो थ्रो रजत सहित सांगतायत विकेट किपर कडे व्हायला हवा. मी तर अगोदरच पुढे आलोय मी कसा पोहोचेल स्टंप पर्यंत हे सांगत असताना रजतला आपण पाहिलं. एक धाव या बॉलवरती. एक सिंगल ना धावांची गती पुढे जाईल धाव फलकावरती. धावा लागल्या ते अर्थातच 26 धावा. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि मालिकावीरचे गुण आहेत ते तुम्हाला फायनल पर्यंत पकडले जाणार आहे त्याची सूचना मी सुरुवातीपासूनच दिली. त्यामुळे शेवटपर्यंत तुम्हाला लढायचंय रेसमध्ये. ऑन साइडला धडाका दिला वायडिश लॉंगॉनला. लॉंगॉन वरून खेळाडू आला. एक सिंगल चांगला थ्रो केलाय. दुसरी धाव. आता नो स्ट्राईक एंड कडे थ्रो. फायनली विकेट मिळाली. आणखीन एक धक्का ऐरोली कोळीवाडा संघाला. तिसरा खेळाडू धावबाद. काही दिवसानंतर प्रभू श्री रामनवमी देखील येणार आहे आणि त्याच्या देखील अगोदरच आपण शुभेच्छा देऊया. आडव्या बाटनं मारलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तैनात प्रयत्न केला त्यांना पण टू कॅच तो पकडू शकला नाहीये. दुसरा धावेचा प्रयत्न. ओ डायरेक्ट हिट. क्या बात आहे. संदेश मुंडेला पण त्या ठिकाणी पाहू शकताय बाउंड्रीवरून थेट निशाणा साधलाय आणि खेळाडू झाले धावबाद पण टू रिफर केलाय. बॅट पूर्ण क्रॉस झाले हे सांगत असताना खेळाडू धावबाद. तिसरे पंच. चला या साईडची पण चेक करायचे का. चला दुसऱ्या एंडनं देखील चेक करूया काय एकाच रन साठी दोघे जण अगोदरच पळालेत का लवकर याची सध्या पडताळणी. एकानंतर टेकली बॅट पण तो दुसऱ्या विकेट किपर कडे त्या एंडनं तो खेळाडू पोहोचलाय की नाही याची पडताळणी सध्या तिसरे अंपायर्स करतील. चला बॅट टेकले त्यामुळे एक धाव मिळणार आहे आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडू बाद झाले त्यामुळे एक धाव आपण ऍड करूया. साक्षी एंटरप्राइजेस ऐरोली कोळीवाडा संघामध्ये टीम मध्ये. पुढचा बॉल गोलंदाज तयार. रजतला आपण पाहताय डेड बॉलचा इशारा. 40 संघ या प्रतियोगितेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. प्रत्येक रात्रीमध्ये 8 संघ 5 रात्रीची स्पर्धा. लकी ड्रॉला 2 सायकल पाहायला मिळाल्या आणि प्रथम क्रमांकासाठी टोटल 12 सायकल असणार आहेत. पंचांचं देखील आम्ही विशेष कौतुक करू. 5ही रात्रीमध्ये संदीप पाटील सर आमच्या सोबत जोडले गेलेत. ओ वेगवान बॉल भन्नाट वेग. प्रचंड वेगानं बॉलिंग करतायत रजत मुंडे.
मागील 2 बॉल तेवढी गती पाहायला मिळाली नव्हती, परंतु या गतीनं अचंबितच केलं. आणखीन एक डॉट बॉल काढलाय आणि शेवटच्या अशा लास्ट ओव्हर मध्ये जर रन्सच काढू शकला नाही ऐरोली संघ, तर गोलंदाजांना वाचवण्यासाठी धावा तरी किती राहतील. त्यामुळे सध्या जी आपण चर्चा केली की 30च्या पुढे 32-34 धावा काढायला हव्या, इथे एखादा बाउंड्री स्ट्रोक आला तर धावा बनवू शकतात. रजतच्या ओव्हर मध्ये फक्त एकच धाव आले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. स्लोअर बॉल, लेग कट केला, बॉल टर्न झाला, कॅचची संधी आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक प्रयत्न करताना पाहायला मिळाले, परंतु त्यांच्यापासून थोडासा पुढे होता बॉल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना खेळाडूला, तिसरी धाव घेत असताना खेळाडूला परतावं लागेल. 2 धावा मिळाल्या जातील आणि तिसरी धाव घेत असताना फलंदाज होतील धावबाद. बेलपाडा गावाच्या आणि साऱ्याच भाविक भक्तांच्या हाकेला धावणारा आराध्य दैवत आणि ग्रामदैवत अर्थातच बैरीनाथ आणि बैरीनाथ महाराजांच्या चरणी सारेच भाविक भक्त प्रार्थना करत असतात आणि त्यांची भावना नेहमीच प्रार्थना बैरीनाथ ऐकत असतात आणि त्यांच्या श्रद्धेला दाद मिळते. सध्या आपण प्रभू श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या समेत संत रामदास स्वामींना देखील पाहताय. कॅमेरामॅनचं कौतुक करूया. अगदी जे दृश्य आपल्याला पाहायला मिळालेत. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी जाणता राजा, असा उल्लेख राजांचा रामदास स्वामींनी केला. परस्त्रीला माते समान दर्जा देणारा आपला राजा सध्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतो. जगातल्या अनेक राजांनी रंगीत महाल बांधले, परंतु जगातला एकमेव असा राजा ज्याच्या महालामध्ये कधी रंगीत महाल बांधला नव्हता आणि राजाच्या दरबारमध्ये कधी बाया नाचवल्या गेल्या नाहीयेत, तर बाया वाचवल्या गेल्या. आणि एक महान राजा ज्यांचे गुरु आपण पाहताय संत रामदास स्वामी, रामदास स्वामींचं आणि त्यांच्या समेत छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवसमर्थ स्मारक आपण पाहतो. आणि ते दास्तान फाट्याच्या समोरच आहे. त्याच्या पलीकडे बेलपाडा गाव आणि त्याच गावची आज दमदार टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत. आणि साऱ्याच क्रीडा रसिकांचा आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करू. 5 रात्रीमध्ये भरघोस प्रतिसाद लाभला स्पर्धेचा. चला आपण फिल्डिंग लावूया, कारण फायनलची रात्र वेळ आम्हाला वाचवायला हवा असंच वाटतं. प्रत्येक रात्रीमध्ये आम्ही हीच सूचना दिली, बॉल द्या खेळाडूंना. या स्पर्धेचे आयोजक आपण पाहताय आमचे कुमार प्रिन्स महेश पाटील. त्याच दरम्यान आपण सुदेशजी पाटील यांना पाहताय, त्यांच्या समेत त्यांचे चिरंजीव आर्यन पाटील आणि दुसरे आहेत अर्थातच आमचे अर्णव पाटील. प्रिन्स ते देखील 5-5 वाजेपर्यंत थांबतात. क्रिकेटची किती आवड असते, लहानांपासून मोठ्यांपर्यंत क्रिकेट हा आवडीचा खेळ बनला. आणि सध्या क्रिकेटची चर्चाच आहे. बऱ्याचशा उरण तालुक्यातील स्पर्धा अद्याप येणं बाकी आहे. मगाशीच रोहन कडून अनाउन्समेंट केली की येत्या पुढल्या महिन्यामध्ये अर्थातच 20 तारखेपासून ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 20 तारखेपासून ते डायरेक्टली 24 एप्रिल पर्यंत क्रिकेटचा थरार 1 लाख अमाऊंट मालिकावीरला आम्ही देणार आहोत, अर्थातच 2 व्हीलर बाईक. आणि ती स्पर्धा याच क्रीडांगणामध्ये पुढच्या महिन्यामध्ये रंगली जाईल. गत वर्षी देखील रोहन कडू यांचं आयोजन पाहायला मिळालं आणि यावर्षी देखील
अनाउन्समेंट मगाशीच केली, जशी जाहिरात पोहोचेल आणखीन आपण मोठमोठे अनाउन्समेंट आपण स्पर्धेच्या करणार आहोत. गेम कडे जाऊया. सेमीफायनल आपण पाहत आहे आणि या मॅचला जिंकण्यासाठी चांभारली संघाला काढायचे 18 बॉल 31 धावेची आवश्यकता. पण तू पॅकर म्हणत असतील कुठलाही जिंकू दे माझा संघ जिंकेल. सध्या एकमेव असे प्रेक्षक असतील ते म्हणत असतील कोण पण जिंकू दे मी जिंकणार आहे. 18 बॉल मध्ये 31 धावा. साक्षी एंटरप्राइजेस पॅकर्स त्यांचं देखील आम्ही कौतुक करू, कारण बलाढ्य संघांना त्यांनी चान्स दिला स्पर्धेमध्ये. 18 चेंडू आणि 31 धावेची आवश्यकता. पहिला बॉल, पहिलाच बॉल, तेज तर्रार. ऐरोली टीमच्या गोलंदाजांनी प्रभावशाली खेळ केला. इकडे आल्यानंतर त्यांनी त्यांच्या गोलंदाजीची चर्चा करण्यास भाग पडलं आणि त्यांनी गोलंदाजीच्या जोरावरती मंथन सामने जिंकलेत. मागचा सामना बलाढ्य बामणडोंगरीला 35 काढू दिल्या नाहीयेत, त्यामुळे हा सामना देखील तशाच पद्धतीनं बनू शकतो. का रजतच्या विरोधात आपली दादागिरी राखून ठेवतील का? गोलंदाज सध्या आपण पाहताय गोलंदाज मनोज बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालाय. समोर रजत मुंडे. रजतचा वार, बॉलला पाठवले लॉंग ऑन सीमा पार. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या अगदी दूर. सेमीफायनल मधला रजत मुंडे कडक षटकार. आणि 6 धावेनं धावफलक पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 2 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या बॉलवरती थोडीशी अपील झाली, परंतु दुसऱ्याच बॉलवरती आपली सिद्धता आपली योग्यता सिद्ध करणारा हा षटकार ठोकलाय. क्रिकेट असा खेळ आहे जिथे तुम्ही किती महान खेळाडू असू द्या, तुमची प्रॅक्टिस कमी पडली की तुम्ही बॅकफूट वरती जाता. त्यामुळे तुमचं टॅलेंट तुम्हाला टिकवण्यासाठी नेहमी सराव करावा लागतो. विदाऊट प्रॅक्टिस न कुठलाही खेळाडू जास्त काळ बॅटिंग करू शकत नाही. त्यामुळे क्रिकेट हा सराव मेहनत करणाऱ्यांचा खेळ आहे असाच उल्लेख मी तर करेल. दुसऱ्या बॉलवरती षटकार मारलाय. रजत मुंडेला मिळाल्या 6 धावा. सध्या नॉन स्ट्राईक एंडवरती आहेत खेळाडू ओमकार पाटील. आणखीन एक आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. फटका फसलाय. लाजवाब कॅच. जोरदार टाळ्या उद्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजिंक्यने टिपलाय. अजिंक्य पूर्णच कॅच आणि इथे पहिला धक्का लागलाय. रजत मुंडे होतील झेलबाद. पुढच्याच बॉलवरती टिक फॉर टॅक. जशाच तसं उत्तर दिल्या. ही चर्चा करतायत की दोन्ही टर्न मारतो बॉलर, त्यामुळे इथे फसवलं रजतला. तिसऱ्या बॉलवरती विकेट पडली. एक षटकार आला आणि ही विकेट फार डोकेदुखी ठरणारी असणार आहे असंच म्हणूया आपण, कारण ज्या पद्धतीनं सध्या बॉलिंग करतायत हा सामना बनवू शकतात बॉलिंग करणारी टीम देखील. आज दिगोडीचे प्रेक्षक देखील मोठ्या संख्येनं पोहोचलेत आणि फायनल खेळणार आहेत आज दिगोडीचे खेळाडू, त्यामुळे हा आनंदाचा क्षण असणार आहे. रोहन कोहली जे आमचे दिगोडेचे प्रेक्षक आहेत यांच्या वतीनं पारितोषिक लावण्यात आले. जर ओमकारची विकेट, गोलंदाज कुठलाही असू द्या, ओमकारची विकेट जो घेईल त्याला 1000 रुपये दिले जातील. रात्रीच खेळ चाले, अगदी रात्रीची स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये ओमकारची विकेट ती हवे दिगोडेला. हे थोडस शॉक करणारच आहे मंथन, कारण 3 बॉल मध्ये 6 धावा. तिकडे आमचे आदित्य बघत आलेत. अगदी ऊर्जा घेऊन ते नेहमीच येत असतात स्पर्धांमध्ये. 3 बॉल मध्ये 6 काढल्यात. 15ला 25 ची आवश्यकता असणाऱ्या. 15 बॉल 25. स्वीप करण्याचा प्रयत्न. बॉल चांगला, लाईन चांगली आहे. इथे देखील डॉट बॉल. सोपा नाहीये सामना. ऐरोलीची बॉलिंग हीच त्यांची ओळख आहे. आणखीन एक डॉट बॉल. पहा किती चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय नवी मुंबईचे हे सर्व खेळाडू आणि सातत्यानं त्या विभागामध्ये नेहमीच त्यांच्या नावाची त्यांनी ओळख प्राप्त केली. परंतु बऱ्याच वर्षानंतर म्हणूया आपण ऐरोली सारखा एक नौका संघ मिळाला इकडे या विभागामध्ये आणि बलाढ्य संघांना बाहेर काढून आज सेमीफायनल मध्ये चांभारली टीमच्या विरोधात त्यांना सध्या वाचवायचे 31 धावा. सुरुवात तर चांगली केली गोलंदाजांनी. शॉर्ट पिच बॉल, चान्स दिला बॅट्समनला, मागे जाऊन मारलाय बॉल. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत परंतु त्यांना बॉल सापडला नाहीये. बॉल निघाला सीमा पार. रन्स मिळतात या बॉलवरती 4.
4 धावेने धावांची गती आपण पाहत आहे सध्या 10 धावा धाव फलकावरती 31चा पाठलाग करायचे. स्कोरर मित्र आम्हाला माहिती देत असताना येणारे 13 बॉल मॅच जिंकण्यासाठी 21 धावेची आवश्यकता. मनोज मुख्य गोलंदाज आहे, विकेट त्यानं घेतली पण तू मित्र म्हणेल या बॉलची लाईन त्यानं मागे टाकत बॅट्समनला चान्सेस दिला कारण मगाशी समोरून टर्न करत होता बॉल आणि हा बॉल मागून टर्न करण्याचा प्रयत्न असफळ राहिला. शेवटचा बॉल आहे पॉवर प्ले मधील हे पहिलं षटक. इथे फटका फसलाय, कॅचची संधी, प्रयत्न केला, रनआउटचा चान्स, हो मिळेल का विकेट? पंचांचा इशारा आलाय, खेळाडू धाव बाद, परतावा लागेल बॅट्समनला. हा दुसरा धक्का, फलंदाज मयूर बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथमतः बॉलिंग करत असताना सांभारलीनं धावा दिल्या 30, दुसऱ्या सत्रामध्ये त्यांना काढायचे आहेत 31 आणि सुरुवात 2 विकेट्स 10 धावा, समीकरण सध्या 12 बॉल 21 धावेची आवश्यकता. जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. या मॅच मध्ये देखील तोच संघर्ष आहे सध्या ऐरोलीच्या वाट्याला. 12 बॉल 21 धावेची आवश्यकता. आयुष्य छान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान्या, काट्याती फुलटी जुलांची कमाण्या, उचलून घ्यावे ते दुनिया दुकान्या. जगणं निरर्थक म्हणतो ना तो खऱ्या अर्थानं बेईमान आहे. सुखासाठी तुम्हाला कधी हसावं लागतं तर कधी रडावं देखील लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. निर्जीव प्रत्येक सजीव गोष्टीमध्ये आपण संघर्ष पाहिलाय. पशु पक्ष्यांपासून संघर्ष. आयुष्य जगायचं असेल तर हरणाला सकाळी धाबावं लागतं कारण तिला ठाऊक आहे सिंह आपल्याला मारून टाकेल. सिंहाला देखील हे ठाऊक आहे आज हरणाची शिकार केली नाही तर आपला उपाशी मरून जीव जाईल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष दडलाय. या मॅच मध्ये देखील तोच संघर्ष आहे. 12 बॉल 21 धावा. ओमकारच्या विकेटला 1000 रुपयात बॉलरला गोलंदाज तयार. 12 बॉल 21 ची मॅच. 10 वरती 2 विकेट्स पडल्यात, 278 सिक्स लागलेत. पण तो ओमकार देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. त्याने देखील अशा परिस्थितीमध्ये अनेक सामने सांभारलीला जिंकून दिलेत. 12 बॉल 21 ची मॅच. षटक क्रमांक 2 अजिंक्य. वेगवान बॉल, जोरदार अपील आणि सर्व खेळाडूंनी अपील उचलून घेतले. ओ 11ही खेळाडू म्हणतात जोरदार अपील करण्याचा प्रयत्न केला. चला इथे डॉट बॉलचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळाले पण ही जोरदारच अपील होती. एक पूर्णांक 1 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 10 वरती 2 विकेट्स पडल्यात. चला एलबी साठी रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे त्यामुळे फिल्डिंग लावून घ्या. तेवढी टेक्नॉलॉजी नाहीये सध्या तरी परंतु येत्या काही दिवसामध्ये मंथन हा देखील प्रयोग तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळणाऱ्या LBW साठी देखील काही दिवसानंतर तुम्हाला रिव्ह्यू अगदी घेता येऊ शकतील. एवढ्या चांगल्या टेक्नॉलॉजीचा वापर टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल परंतु सध्या तरी ती उपलब्धता नाहीये. 11 बॉल 21 धावेची आवश्यकता. 11 बॉल 21. ओमकारची विकेट सुरुवातीला हवे आणि तिथे जोरदार अपील रंगली होती. पुढचा बॉल, ओ फटका फसलाय. इथे देखील चान्स आहे आणि कॅच, कॅच ड्रॉप. ओ कॅच सोडलाय तो देखील ओमकार पाटीलचा. मागील 2 बॉल मध्ये सांभारली टीमच्या पाठीराख्याने देखील श्वास रोखून धरला. तिकडे कॅच सुटला आणि चांगलंच टेन्शन वाढलंय आणि समीकरण सध्या पाहत आहे 10 बॉल 21 धावेची आवश्यकता. विकेट साठी रोहन कोहली यांच्या वतीनं दहा चेंडू शिल्लक आहेत. आडव्या बॅटनं मारलाय ऑन साइडला तडाखा. वाईडिश लॉंग ऑन सीमा पार टाळ्यांचा गजर करत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे
आलाय खणखणीत ओमकार की जय जयकार सांगणारा हा षटकार. ऋतिक यांच्याकडून आय थिंक 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे या विकेटसाठी. यस ओके. आता कनेक्शन आपण चांगलं केलं. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल समोर मारलाय. लॉंग ऑफला चाललाय बॉल. खेळाडू तैनात आहे. रन्स मिळेल एक सिंगल. कदाचित मागच्या बॉलवरती तो साधा सोपा सोडलेला कॅच का पराभवाचं कारण ठरेल ऐरोली टीम. कारण आज या चुका प्रत्येक रात्रीमध्ये पाहायला मिळाली नाही ऐरोली टीम कडून. परंतु या मॅच मध्ये महत्वाच्या मॅच मध्ये ओमकारला संधी मिळाली. 17 धावा बनल्यात. 31चा पाठलाग सुरू असताना सध्या राहिलेत 8 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 14 धावेची आणखीन आवश्यकता. 8 बॉल 14 धावा. आठ चेंडू आणि 14 धावेची आवश्यकता. नवीन खेळाडू सध्या मैदानामध्ये आपण पाहत आहे. अनिकेत मुंडेला आपण पाहू शकता. समोर गोलंदाज षटक क्रमांक 2 अजिंक्य. अनिकेतच्या विरोधात अजिंक्य. ओव्हर द विकेट न पुढचा बॉल. मिस टायमिंग. फटका फसलाय परंतु चान्सेस नाहीये खेळाडूला. वाडिश लॉंगॉन वरून निघालाय खेळाडू. एक सिंगल या बॉल वरती मिळेल. सामन्याचं चित्र प्रत्येक बॉल वरती बदललंय. आता सामना 7 बॉल 13 धावेची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग. 7 चेंडू आणि 13 धावा. नंतर आयोजकांचं या गोष्टीसाठी देखील आपण कौतुक करूया. कारण सध्या 3 मॅचचा स्कोर फायनल पर्यंत पकडला जात नसतो. 3 मॅचेसच्या धावा पकडतात. परंतु स्पर्धा आणखीन कशी रंगली जाईल याच्यासाठी शेवटच्या पर्यंत स्कोर आपण पकडतो, धावा पकडतो. त्यामुळे आयोजकांच्या या संकल्पनेला देखील आपण कौतुक करूया. आपण त्यांचा मालिकावीर मॅक्स्ट्रॉनची स्कूटी. 7 चेंडू आणि 13 धावेची आवश्यकता. चला थोडीशी घाई करा ऐरोली टीम. कारण वेल हा प्रचंड वाढला. सध्या पहाटेचे 3:19 होत आहेत. त्याच्यानंतर आणखीन एक मॅच आहे. फायनलची मॅच. प्राइज सेरेमनी. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेत गोलंदाज. शेवटचा बॉल आहे. ओमकार कडे साऱ्यांचंच लक्ष राहिलंय. 13 धावा बनवायच्या त्यांना. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 13ची आवश्यकता. आडव्या पाटनं भिरकावलाय. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. इट्स अ मॅक्सिमम. ओमकार पाटील सबसे कातिल सिक्सर. डीजे ऑपरेटरने देखील सांगितलं कुठल्याही संकटाला न डगमगणारा ओमकार सध्या बादशाह सारखाच बॅटिंग करतोय. समीकरण शेवटचे 6 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 7 धावेची आणखीन आवश्यकता. 6 बॉल 7 धावा. सामना चांगला चुरशीचा रंगताना पाहायला मिळालाय. 6 चेंडू 7 धावेची आवश्यकता. प्रत्येक मॅच मध्ये रफ अँड टफपणा पाहायला मिळाला. पण तो शेवटचे जे 2 सामने आहेत त्यामध्ये चुरस चांगलीच रंगताना पाहायला मिळते. पण तो ओमकारनं या मॅच मध्ये जिद्द चिवटपणा दाखवत एकच सांगितलं, ना थके पाव कभी नाही हिम्मत हारी है, मैंने देखे कही दौर और आज भी सफर जारी है. 6 बॉल 7 धावेची आवश्यकता. माना की मंजिल दूर है मगर जाना आज जरूर है. पुढे कुठला संघ जाईल, कोण खेळेल शशिकांत स्पोर्ट्स दिगोडेच्या विरोधात मेगा फायनल. याच्यानंतर शेवटचा सामना, अंतिम मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु इथे 6 बॉल 7 धावेची आवश्यकता. सफर में मुश्किलें आए तो हिम्मत और बढ़ती है और कोई रास्ता रोके तो जरूरतें भी और बढ़ती है. अगर बिकने पर आ जाए कट जाता है दम अक्सर, अगर बिकने का इरादा हो तो किंमत और बढ़ती है. कुठल्या संघाची किंमत वाढणार आहे आणि कुठला संघ फायनलचा तिकीट घेऊन जाईल.
ओ इथे इथे चान्स सोडला. आणखीन एक जीवनदान. आज घरातूनच नशीब घेऊन आलाय म्हणूया ओमकार. अगोदर एलबीडब्ल्यू ची अपील, त्याच्यानंतर त्याचा कॅच सुटला, आता रनआउटची विकेट. आणि आता सामना शेवटचे 5 बॉल 6 धावेची आवश्यकता. 5 बॉल 6 धावा. चांगलीच लढत. अद्याप बरेचसे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेत. पहाटेचे 3:22 झाल्यानंतर प्रेक्षक देखील चॅनलवरती मॅच पाहतात. क्रिकेटवरती खरे प्रेक्षक आहेत. यस, 500 प्रेक्षक अद्यापही आपल्यासोबत लाईव्हच्या माध्यमातून मॅच पाहत आहेत. त्यांचं स्वागत करूया आपण. 3:15 3:30चा वेळ झालाय आणि 500 प्रेक्षक जोडलेत आतापर्यंत. आणि मैदानाच्या अवतीभोवती देखील प्रेक्षकांची चांगली गर्दी. यस, 1000 म्हणूया प्रेक्षक सध्या ही मॅच पाहत आहेत. चांगला प्रतिसाद लाभलाय प्रेक्षकांचा. 5 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 6 धावा. पुढचा बॉल. ओ कमी गतीतनं टाकलेला बॉल. इथे डॉट बॉल इन. 4 बॉल 6 धावा. मैच अद्याप संपली नहीं है. काफी कुछ खो जाता है कामयाबी को पाने में और कई रातें लगती है अपना दिन लाने में. प्रत्येक बॉल सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट वाढवणाऱ्या आणि प्रत्येक बॉल वरती पाठीराख्यांची धडधड ही वाढताना पाहायला मिळते. 4 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी 6 धावा. चला फिल्डिंग टीम ऐरोली. आज शेवटची रात्र आहे बंटू. या गोष्टीचं देखील भान असू द्या की बक्षीस वितरण आपल्याला रात्रीमध्येच पूर्ण करायचं आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. ओ क्लीन बॉल. क्या बात है. अगदी स्टंप वरती निशाणा साधत असताना फलंदाज ओमकार पाटीलला मैदानातून बाहेर पाठवलाय. का सामना आता ऐरोलीचे खेळाडू वापसी करून देतील का. सामना 3 बॉल 6 ची आवश्यकता. ओमकार पाटीलची पडलेली विकेट. काय या मॅचचा हा ट्विस्ट राहील का. का हा सामना चांभारली पासून दूर जाईल का. हा प्रश्न आता प्रेक्षकांना सतावू लागलाय. हा प्रश्न सध्या प्रेक्षक एकमेकाला विचारतायत. सामना आलाय शेवटचे 3 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी एका षटकाराची आवश्यकता. 3 चेंडू 6 धावेची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. या मॅच मध्ये वाचवायच्या होत्या गोलंदाजाला शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त आणि फक्त 7 धावा त्यांच्याकडे होत्या. परंतु 3 बॉल मध्ये फक्त एकच धाव खर्च केले आणि आता शेवटच्या 3 बॉल मध्ये 6 धावेची आवश्यकता. 3 बॉल 6 धावा. नवीन खेळाडू दाखल होत आहेत. संदेश मुंडे येताना पाहायला मिळालाय. आणखीन एक डावकुऱ्याचा खेळाडू रजत आला. त्याच्यानंतर आपण ओमकारला पाहिलं आणि सध्या संदेश मुंडे. 3 लेफ्टी बॅट्समन जे मुख्य खेळाडू म्हणून गणले जातात आणि त्यांना मारायचंय फक्त आता एकच षटकार. 3 बॉल 6 धावा. डॉट बॉल प्रेशर वाढवेल का. ऐरोलीचे खेळाडू डॉट बॉल काढतील का इथून. ओ दांडी गोल. व्हॉट अ मॅच. आणखीन एक विकेट आणि आता सामना शेवटचे 2 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 6 ची आवश्यकता. शेवटचे 2 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. राजची राज करणारी बॉलिंग आवडली असते तर प्रेक्षकांना एकदा जोरदार टाळ्या उद्या. सामना बदललाय. शेवटचे 2 बॉल 6 धावेची आवश्यकता. आता या परिस्थितीमध्ये मंथन राजसाठी आपण एवढंच म्हणू शकतो. जहां सिर झुक जाए वो मंदिर है, जहां नदी सम जाए वो समंदर है. क्रिकेट के इस कर्मभूमि में युद्ध तो बहुत है मेरे भाई, लेकिन जो हर जंग जीत जाए वो तेरे जैसा सिकंदर है. शेवटचे 2 बॉल आणि कंपल्सरी इथून 6 धावेची आवश्यकता. रंगात आले मॅच. आज गाणी गुणगुणत असणार आहेत सध्या ऐरोलीचे खेळाडू कक्ष पाहू शकता. तिथे टेन्शन प्रचंड आहे सध्या. चांभारलीचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. 6 मध्ये 7 काढायच्या होत्या, फक्त एकच बनली आणि आता शेवटच्या 2 बॉल मध्ये 6 धावेची आवश्यकता. टेनिस क्रिकेट मधील 2 महत्वाची गावं होती, चांभारली आणि बामणडोंगरी. सर्वांना असंच वाटलं की याच 2 संघांमध्ये सामने रंगले जातील, परंतु आता सामना रंगलाय.
ऐरोली संघानं ते करून दाखवलंय की आम्ही देखील लढण्यासाठीच या स्पर्धेमध्ये उतरलोय. आणि आता सामना शेवटचे 2 बॉल आणि 6 धावेची आवश्यकता. 2 बॉल 6, सामना फिनिश. व्हाट अ कमबॅक. कम ऑन डीजे. सामना फिनिश. आणि बैट्समैन ने सांगितलं, अरे सुरमे की तरफ पीसा हालात होने हमें, तब जाके लोगों के निगाहों में हमारे समंदर का पानी उतरता तो देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूँ लौटकर हम भी जरूर आएंगे. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ सिक्सर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण खेळाडूंना पाहिलं अगदी उत्साहित होताना. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट